सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज। वाधायूं वाधायूं वाधायूं। रिश्तो.com जे न्यू ब्रांच जूं सभिनी खे वाधायूं। रिश्तो.com हाणे गोल मैदान उल्हासनगर बे में भी। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड़ और आमदार गणपत गायकवाड़ के बीच हुए जमीनी विवाद एक बार फिर गर्मा गया है। गुंड प्रकृति के लोगों द्वारा किसानों के साथ मारपीट करने के आरोप महेश गायकवाड़ ने किए हैं, जहां मारपीट करने वाले 10 जनों को पुलिस ने हिरासत में लिया है। अंबरनाथ तालुका के द्वारली गांव में सर्वे नंबर 6 इस जमीनी मालिकी को लेकर 6 महीने पहले आमदार गणपत गायकवाड़ ने हिललाइन पुलिस स्टेशन में शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड़ पर गोलीबारी की थी। वहीं सोमवार को 1 बजे के दरमियान फेयर डील डेवलपर्स के मालिक जितेंद्र पारिक, विठल चिकनकर और 100 से 150 अन्य लोग हथियारों के साथ वहां पहुंचे थे और उनके साथ मापजोप करने के लिए सरकारी अधिकारी भी उनके साथ थे। लेकिन स्थानीय किसानों ने इसका विरोध किया क्योंकि यह मामला न्यायालय में चल रहा है, जहां गुंडों ने उन्हें धमकाने की कोशिश की। इसकी जानकारी जैसे ही शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड़ को हुई तो वे भी अपने कार्यकर्ताओं के साथ वहां पहुंचे और किसानों का पक्ष लिया और हथियार लेकर वहां पहुंचे गुंडों को पुलिस के हवाले किया गया है। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। द्वारली गाव RTO ऑफिस या ठिकाणी मोजणीवरून वाद झालेला आहे। सदरची फिर्यादीची प्रक्रिया चालू आहे। फिर्याद झाल्यानंतर सदरबाबत सविस्तर बोलण्यात येईल। हत्यार वगैरे काढले जाण्याचा आरोप आहे, किती लोक ताब्यात वगैरे घेतलं? आतापर्यंत फिर्याद वगैरे झालेली नाही। सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला नंतर काही संशयित काय ताब्यात घेतलेले आहेत, तर ते आम्ही तुम्हाला नंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याची सविस्तर माहिती आम्ही देऊ। सर्वे सुरू असताना पोलीस बंदोबस्त काय दिला होता? बंदोबस्त नव्हता, त्यांना बंदोबस्त नाही दिलेला। बंदोबस्त त्यांना सर्वेसाठी बंदोबस्त दिला नाही, तरी सुद्धा त्यांनी सर्वे केलेला आहे। सर, ज्या पद्धतीने झालेले महेश गायकवाड आरोप लावतो, काय सांगाल की याच्यामध्ये एकतर्फा गुन्हा दाखल? एवढंच तुम्हाला सांगितलं आता। तक्रार दोघांची घेतो सांगाल पुन्हा एकदा द्वारली गावाच्या जागेवरती वाद झालेला आहे, काय नेमकं कारण होतं? किती जणांना पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही? आता काय पोलिसांचं त्या द्वारली जमिनीच्या संदर्भात आज तिथे सिटी सर्वेचे अधिकारी आले होते। अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नोटिसा दिल्या नव्हत्या, त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी सर्वेचा थांबवण्यासाठी त्या ठिकाणी रिक्वेस्ट करायला गेले की आम्हाला रीतसर तुम्ही सर्वे करा। प्रत्येक शेतकऱ्याला नोटिसा जातात, त्यांच्या बाउंड्र्या कळतात। तुम्ही सगळीकडेच जर तुम्ही जबरन जमीन बिल्डरला सोबत घेऊन जर हे करत असाल, त्यासाठी त्यांनी तिथे ॲब्जेक्शन घेतल्यानंतर त्या संबंधित बिल्डरने, जे गणपत गायकवाडचे पार्टनर आहेत, त्यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंड बोलवले। हत्यार होते, कट्टा होता, चाकू, सुरे, तलवार, मोठ्या प्रमाणात हत्यारं त्या ठिकाणी घेऊन त्या शेतकऱ्यांना मारहाण केली आणि त्यांना जबरन त्या ठिकाणी ढकलून देण्यात आलं। महिलांवरती अक्षरशः घाणेरड्या पद्धतीने शिव्यागाळी करण्यात आल्या। त्यांच्यातल्या एका शेतकऱ्याने आमच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो। जेव्हा आम्हाला ही बाब कळली तेव्हा आम्ही त्या ज्या गुंड प्रवृत्तीचे लोक होते, जे हत्यारं घेऊन आले होते, त्यांना पकडून पोलीस स्टेशनला कळवलं। पोलीस स्टेशन, हिल लाईन पोलीस स्टेशनच्या अनेक पोलीस फौजफाटा घेऊन आले आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना पकडलं। हत्यारासहित त्यांना आता अटक करून पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। आता न्यायालयामध्ये हा प्रकरण सुरू आहे, पुन्हा एकदा सर्वे होतो आणि ते पण पोलीस बंदोबस्तमध्ये सर्वे झाला का काय नेमकं प्रकार? पोलीस अतिशय दबावामध्ये, कारण की माझ्यावर जो हल्ला झाला त्यातले अनेक आरोपी, जो गणपत गायकवाडचा मुलगा आहे वैभव गायकवाड, तो ह्या हद्दीमध्येच फिरतोय खुलेआम। तो त्याच्यासोबत कुणाल पाटील, त्यांचा अजून एक अजून एक असे 3-4 आरोपी अजूनपर्यंत खुलेआम फिरत आहेत। त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची पोलिसांची धास्ती राहिलेली नाही। ते खुलेआम गुंडेगिरी करतायत, त्याचं एक उदाहरण मिळालं आहे। पोलिसांनी तत्काळ जर त्यांना अटक केली तर असे गुन्ह्यांना आळा नक्कीच बसेल। त्यामुळे पोलिसांना माझी रिक्वेस्ट आहे, आपण जे फरार आरोपी आहेत त्यांना साधा त्या लोकांनी
आरोपी जे फरार आहेत त्यांना साधं फरार घोषित केलेलं नाही. म्हणजे एवढे प्रेशरमध्ये पोलीस आहेत. पोलिसांसोबत एवढा मोठा राजकीय दबाव आहे, त्यामुळे पोलिसांचा नाईलाज होत आहे. आत्तासुद्धा त्या आरोपींना अनेक आरोपी त्या ठिकाणी पळून गेले. कोणाचा दबाव आहे, काय कोणावरती आरोप आहे तुमचा? राजकीय दबाव आता म्हणजे पोलीस कोणाच्या दबावाखाली काम आता करतात? कोणत्या दबावाखाली राजकीय दबाव पोलिसांमध्ये कोण वापरत असेल हे जग जाहीर आहे. त्यामुळे पोलिसांनीच ह्याच्याबद्दल जी ठोस कारवाई कशी करता येईल. एक शेतकरी गरीब आहेत, त्या शेतकऱ्यांचा अतिशय हालाकीची त्यांची परिस्थिती आहे, त्यामुळे कोणत्या दबावाला न बळी पडतात त्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. सिटी सर्व्हिस सुरू होता त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नव्हता. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नव्हता. त्या ठिकाणी अनेक असे हिट लिस्टवर असलेले गुन्हेगार प्रवृत्तीचे पोरं त्या ठिकाणी होते. त्याचप्रमाणे अनेक हत्यारं घेऊन त्या बिल्डरच्या माध्यमातून गुंडगिरी करणारे, जे हिट लिस्टवर असणारे अशा पद्धतीचे गुन्हेगार पार्श्वभूमीतल्या जवळजवळ 50 ते 60 अशी लोक होती की त्यांच्याकडे हत्यारं होती. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।